सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य आमचे सर्व पदाधिकारी सर्व पदाधिकारी आज आम्ही आपल्या सांगली जिल्ह्याचे एस.पी. साहेब यांना भेटून आपल्या जो जी.आर. म्हणजे मार्गदर्शक तत्व जो जी.आर. आपल्यासाठी सराफ सुवर्णकारांसाठी जो आलेला आहे या जी.आरचं पालन व्हावं, या जी.आरच्या अंतर्गतच सर्व कारवाई व्हाव्यात आणि आपल्या सराफांना सुरक्षा आणि त्यांच्या न्याय हक्काच्या बाबतीत संरक्षण व्हावं यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्रभर अगदी सर्व एस.पी. असतील, अधीक्षक साहेब एस.पी. साहेब असतील, जिल्हाधिकारी साहेब असतील, या सर्वांना आम्ही एस.ओ.पी. आणि आपल्या सराफांच्या अडचणी ह्या देऊन त्याचे कॉपीज देऊन आम्ही त्यांना निवेदित करतोय की संबंधित आमच्या सराफांवरती होणाऱ्या बेकायदेशीर कारवाया ह्या वेळीच थांबल्या पाहिजेत। आता ह्याच अनुषंगाने आपल्या आटपाडी तालुका आहे ना, आटपाडी तालुक्यामधील एका सराफाच्या बाबतीमध्ये परवा दिवशी एक घटना घडली। या घटनेमध्ये अगदी अमानुषपणे आणि बेकायदेशीर कारवाई ह्या होणाऱ्या त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झालेली आहे। अगदी ते दुकान बंद करत असताना त्यांना उचलून नेणं, त्यानंतर रात्रभर फिरवणं आणि कुठल्याही प्रकारचं एस.ओ.पीचं पालन नाही, कुठल्याही प्रकारची कायदेशीर माहिती संबंधित सराफाला देण्यात आलेली नाही। अगदी फक्त 200 ग्रॅम रिकव्हरीच्यासाठी त्याच्यावरती दबाव आणून त्यांना हाणमार करून त्यांचे सगळे फंडामेंटल राईट्स बीच करून त्यांचे संविधानिक अधिकार डावलून त्यांच्यावरती जो काही खंडणीचाच प्रकार आपण ह्याला म्हणू, तर ह्यासाठी या संदर्भातली तक्रार आज आम्ही एस.पी. साहेबांना घुले साहेबांना सर्व आमच्या समितीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आणि सराफ असोसिएशन समिती सांगली आणि बाकी आमच्या आटपाडीतल्या सराफांच्या साक्षीने सर्व आम्ही आज एस.पी. साहेबांपुढे आमचं अर्ज दिलेला आहे। तरी आम्ही त्यांना विनंती केली आहे की संबंधित अधिकाऱ्यांची त्वरित निलंबन झालं पाहिजे आणि अशा प्रकारे बेकायदेशीर कारवाई करणाऱ्या संपूर्ण अधिकाऱ्यांचे अगदी महाराष्ट्रभर कुणीही अशा प्रकारचं बेकायदेशीर कृत्य करेल त्याच्यावरती योग्य ती कारवाई आणि तत्काळ कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।